यानंतर एक गंभीर बातमी येते आहे साताऱ्याहून। हायकोर्टाच्या आदेशानुसार गर्भपात करताना जिवंत जन्मलेल्या बाळाला 12 तास उपाशी ठेवत मारल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। मुंबई हायकोर्टाच्या सातारा खंडपीठामध्ये मृत बाळाची आई आणि कुटुंबियांनी तक्रार दाखल केली आहे। जन्मलेल्या जिवंत बाळाला दूध पाजण्यासाठी बाळाच्या आईनं विनवण्या केल्या, पण सातारा रुग्णालयानं निर्दयीपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे। कोर्टाचा आदेश असल्यामुळे बाळाला तुम्ही दूध पाजू शकत नाही असं सांगत बाळाची 12 तास उपासमार करून जीव घेतल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे। संबंधित डॉक्टर आणि यंत्रणेवर गुन्हा दाखल करून मृत बाळाच्या आईला मानसिक धक्का बसल्यामुळे 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची याचिकेमध्ये मागणी करण्यात आली आहे। हायकोर्टाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत सरकारला याची चौकशी करून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिलेत। हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंच समोर या प्रकरणात पुढची सुनावणी 25 मार्चला ठेवण्यात आली आहे। हायकोर्ट आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष असेल। आम्ही ही जी गर्भवती महिला आहे अल्पवयीन, तर आमच्या बोर्डने तिची मानसिक स्थिती बघून तिला पुढं त्रास होईल मानसिक म्हणून आम्ही त्या गर्भपात करण्यास परवानगी दिली आणि मग तसे सर्व पेपर्स आम्ही मान्य न्यायालयात दाखल केल्यानंतर मान्य न्यायालयाने आम्हाला आदेश दिले की संबंधित महिलेची आपण योग्य ती काळजी घेऊन गर्भपात करून देण्यात यावा। त्याप्रमाणे आम्ही संबंधित महिलेला पूर्ण काळजी घेऊन सर्व उपचार केले आणि त्यांची गर्भपात करून दिलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।